भाई चिल्ली बघून तुमच्या तोंडाला पाणी सुटलाच पाहिजे. भाई बघा कशी झाली चिल्ली, यांच्या तोंडाला सुटला पाणी, मग याही केली सुरुवात दबाध. हाय गाईज, मी योगेश मडवी ना माझ्या मिनी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी बनवणार 70 किलोची सोयाबीन चिल्ली. सर्वप्रथम 7 किलो सोयाबीन भिजत ठेवले. भाई कसं आहे काम ना, असं आहे तो कटिंग मास्टर हरिभाऊ शिकले का. अद्रक लसूण मिरचीची पेस्ट तयार झाल्यानंतर घेतलं इकडे कोटिंग बनवायला 5 किलो कॉर्नफ्लोअर, 3 किलो मैदा. मग त्यात टाकलं मिरची पेस्ट, अद्रक पेस्ट, लसूण पेस्ट आणि चवीनुसार थोडंसं मीठ आणि थोडासा मी त्यामध्ये अजिना घालणार. आणि मग आपण शेवटी त्याच्यामध्ये रेड कलर टाकणार जेणेकरून चिल्ली मस्त कलरफुल होईल. आणि मग सर्व एकजीव करून मस्तपैकी असं त्याचे कोटिंग तयार केली. आणि मग त्याच्यामध्ये शेवटी आपण जे भिजवलेले सोयाबीन होते ते मध्ये ऍड केले आणि त्यांना मस्तपैकी वेल मिक्स करून ठेवले. आणि मग अशा प्रकारे सर्व सोयाबीन मिक्स करून घेतले. मग घेतले इकडे आम्ही सोयाबीन फ्राय करायला, कारण सोयाबीन एवढे होते की जवळजवळ 2-2.5 तास लागते. त्यामुळे आमच्या 2 कढया लावल्या आणि आमच्या पोराने मला भरपूर सपोर्ट केला. थँक्स, सगळ्यांचा आभार. मग सर्व सोयाबीन आम्ही फ्राय केले. मग मित्रांनो इकडे घेतला आता शिमला मिरची फ्राय करायला. 40 किलो शिमला मिरची मी या चिल्लीसाठी वापरले. त्याच्यामध्ये कांदा घेणार मी 20 किलो. कांदा मी अगोदर फ्राय केलेला, तो त्यामध्ये ऍड केला. मग त्यात थोडासा चवीनुसार मीठ घातला, मिरचीची पेस्ट टाकली, त्यानंतर थोडासा अद्रक आणि लसूणची पेस्ट मी त्यामध्ये ऍड केली. आणि थोडंसं मित्र त्याच्यामध्ये मी अजिना टाकतोय, त्याची टेस्ट चांगली असते, थोडा वापरलाय मी. त्यानंतर हा 8 to 9 सॉस आहे जो खूप टेस्टी असतो, तो ऍड केलाय. त्यानंतर आम्ही ते रेड चिली सॉस, त्यानंतर सोया सॉस, हे दोन्ही सॉस टाकले. त्यानंतर शेवटी मी थोडीशी शेजवान चटणीचा देखील वापर करतो. मग आपण ऍड करणार त्याच्यामध्ये फ्राय केलेले सोयाबीन. सोयाबीनचा कलर काय मस्त मस्त, ते सोयाबीन टाकून त्यांना वेल मिक्स केलं. हा बारीक एकदम बारीक केलेला कोबी टाकला त्याच्यामध्ये. मग आपण कांदा पत्ता यूज करणार आहोत. कांदा पत्ता जास्त प्रमाणात घ्या आणि मग त्याच्यामध्ये थोडासा कॉर्नफ्लॉवरचं पाणी करून टाका जेणेकरून घट्टपणा येईल. आणि मग सर्व झाल्यानंतर कोथिंबीर टाकून आपली सोयाबीन चिल्ली तयार. ही चिल्लीचा कलर तर भरपूर चांगला आले. आणि जर कोणाला बनवायचे असेल तर योगेश मडवीला कॉल करा.